नमस्कार मैत्रिणींनो, जस्ट कुकमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत न शिजवता साखर आंबा। चला तर मग याची रेसिपी बघूया। यासाठी मी साधारण 2 किलो कच्च्या कैऱ्या घेतल्या आणि त्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ अशा धुवून घेतल्या 2 ते 3 वेळा आणि अशा स्वच्छ पुसून घेतल्या आणि थोडा वेळ असं हवेत ठेवल्या म्हणजे त्याचं पाणी राहिलेलं सुकून जाईल। नंतर त्याची पिलरने अशी सगळी साल काढून घेतली आणि छान किसणीवर सगळे आंबे मी असे किसून घेतले। हा साखर आंबा न शिजवता न वाफवता छान वर्षभर टिकतो। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता मी सगळ्या कैऱ्या अशा छान सोलून घेतल्या आणि त्या अशा किसणीवर किसून घेतल्या। त्याचा किस साधारण 2 किलोचा हा किस झाला। कच्च्या कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं। तर माझे सगळे आंबे मी छान किसून असा मस्त किस तयार केलाय। नंतर या किसामध्ये मी साधारण 1 चमचा मीठ घेतलंय आणि ते मीठ या सगळ्या कैरीला छान असं लावून ठेवलंय साधारण 2 तास। हलक्या हाताने मीठ असं सगळीकडे परतून घेतलंय। 2 तासानंतर मी यामध्ये साधारण 1.5 किलो साखर घातली आणि छान ती मस्त एकत्र अशी करून घेतली। नंतर हा सगळा आंब्याचा किस आणि साखर एकत्र करून झाल्यानंतर काचेची बरणीशी स्वच्छ धुवून घेतली उन्हात सुकवून आणि त्यामध्ये हा सगळा किस भरून 7 ते 8 दिवस मी असंच उन्हामध्ये ठेवणार आहे आणि रोज त्याला चमचा त्यामध्ये फिरवत राहणार आहे म्हणजे छान पाक तयार होईल। असं फिट्ट झाकण लावून उन्हात ठेवणार आहे 8 दिवस। तुम्ही बघू शकता 8 दिवसांनी याचा रंग सुद्धा बदललाय आणि छान पाक तयार झालाय। यानंतर मी यामध्ये साधारण अर्धा चमचा हिंग घेतलाय, 1 चमचा लाल तिखट घेतलाय। तुम्ही तिखट कमी अधिक करू शकता। नंतर यामध्ये मी साधारण अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे आणि हे सगळं असं छान मिक्स केलंय। नंतर पुन्हा एकदा मी असं झाकण लावून ही बरणी 3 ते 4 दिवस उन्हात ठेवली आहे म्हणजे ही आपण टाकलेला हिंग, लाल तिखट आणि जिरे पावडर छान यामध्ये मिक्स होऊन आणखीनच भारी चव या साखर आंब्याला येईल। आता 8 दिवसानंतर या साखर आंब्याला छान पाक आलाय आणि कलर सुद्धा खूप छान आलाय। न शिजवता आणि न उकडता असा छान आपला साखर आंबा तयार झालाय। तुम्ही हा साखर आंबा नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा साखर आंबा वर्षभर छान टिकतो। फक्त यामध्ये ओला चमचा घालायचा नाही, यावर बुरशी सुद्धा चढत नाही। तुम्ही हलक्या पिकलेल्या कैऱ्या घेतल्या तरी सुद्धा हा साखर आंबा उन्हात ठेवल्यामुळे छान टिकतो। तुम्ही एकदा नक्की करून बघा। हा साखर आंबा केल्यानंतर तुम्ही शिजवलेला साखर आंबा कधीच करणार नाही याची गॅरंटी। तुम्ही यावर्षी 1 किलो केला, पुढच्या वर्षी तुम्ही नक्की 5 किलोचा करणार याची 100% गॅरंटी। कारण उन्हामुळे या साखर आंब्याला भलतीच भारी चव येते। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून बघा। तोपर्यंत बाय।